नमस्कार मित्रांनो, मिशन वर्दी 1111 या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे, जे की जुने नाव आणि नावात बदल झालेले ठिकाण, जिल्हे व इतर काही. तर चला तर आपण जास्त वेळ न घालवता बघूया. बघा, जुने नाव आणि नवीन नाव म्हणजे नाव की जो बदल झालेला आहे ते नाव. आता बघा, मोमीनाबाद हा काय एक तालुका आहे बीडमध्ये. त्यांचं नवीन नाव आहे अंबेजोगाई. पुढं इदिलाबाद, जे की जळगावमध्ये आहे. त्यांचं नावात बदल झाला आहे, तोही तालुकाच आहे जळगावमध्ये. त्यांचे नाव आहे मुक्ताईनगर. पुढं वेल्हे हा एक तालुकाच आहे, तो पुण्यामध्ये. त्या वेल्हेलाच आज राजगड म्हणतात. पुढं अहमदनगर. आजचं अहमदनगरला काय म्हणतात? अहिल्यानगर. पुढं कांडला पोर्ट हा एक बंदर आहे, त्यालाच दीनदयाल पोर्ट, जे की गुजरातमध्ये आहे. पुढं खुलताबादलाच आज रत्नपूर. इलाहाबादलाच प्रयागराज, जे की यूपीमध्ये आहे. पुढं केवडिया रेल्वे स्टेशनलाच आज एकता नगर रेल्वे स्थानक किंवा स्टेशन असं म्हटलं तरी चालते, जे की गुजरातमध्ये आहे. पुढं मुघल गार्डनला आज अमृत उद्यान, जे की दिल्लीमध्ये आहे. हौशंगाबाद त्यालाच आज नर्मदापुरम, MP मध्य प्रदेश. औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर. उस्मानाबादलाच आज धाराशिव. पुढं ओशिवराला राम मंदिर असे म्हणतात. रॉबर्ट्सगंज त्यालाच सोनभद्र, जे की यूपीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आहे. अलीगडलाच हरिगड. फिल्लर द्वीप, जे की ओडिसामध्ये आहे, त्यालाच आज APJ अब्दुल कलाम या नावाने ओळखले जाते. पुढं बोगीबील पूल त्यालाच अटल सेतू असं म्हटले जाते, जे की आसाममध्ये आहे. गुरुग्रामचाच आज गुरुग्राम. पुढं बेटी बचाव बेटी पढाव यांचंच आज रूपांतर काय झालं? बेटी आपकी धनलक्ष्मी और विजयलक्ष्मी, हे महत्त्वाचं आहे. पुढे एक व्हायरसचं नाव आहे, जे की मंकीपॉक्स व्हायरस. त्यालाच WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने त्यालाच MPOX असे म्हटले आहे. प्रवासी भारतीय केंद्र त्याला आज सुषमा स्वराज भवन. फेसबुकचं नवीन नाव आहे मेटा. टाटा स्काय त्याला टाटा स्कायला आज टाटा प्ले. मंडुआडीह त्याला आज बनारस असे म्हणतात, जे की यूपीमध्ये आहे. पुढं मद्रासलाच आज चेन्नई. पुढं बघूया फैजाबादलाच अयोध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. पुढं स्वच्छ भारत अभियान
स्वच्छ भारत अभियानालाच आज सुंदर भारत या नावाने ओळखले जाते. हॅवलॉक बेट, त्यालाच स्वराज्य द्वीप, जे की अंदमान निकोबार इथे आहे. स्वराज्य द्वीप. नील बेट, त्यालाच शहीद द्वीप, हेही अंदमान निकोबार इथे आहे. पुढं मानव संसाधन विकास मंत्रालय, यालाच शिक्षा मंत्रालय. पुढं बघूया आणि शेवटचं संसद भवन, हे जुनं नाव आहे. आताच्या संसद भवनला काय म्हणतात? संविधान सभा. हे तशी हे जरा प्रिंट मिस्टेक. संविधान सभा. इंडोनेशियाची जुनी राजधानी होती जकार्ता. त्याची जुनी राजधानी होती. तर नवीन राजधानी काय? नुसंतारा. कुठे आहे? नुसतारा. अशा प्रकारे आपण पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना अतिशय खूप महत्त्वाचा विषय हा आहे. आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.